रिलॅक्स कोणता म्हणतो काय होतं नंतर आहे ना वाकतच नाही म्हणतो हा बस त्याला ढिला आणलं तरी कसं नाही असं आपणच वर्ष 2 वर्ष तरी होऊन वजन लावेल ब्लड रिपोर्ट काढले हा काढेल युरिक ऍसिड B12 कसं चेक केलं नाही छान आहे रिपोर्ट काढले RHS वगैरे चेक केलं गॅप सांगितलं वजन लावलं तुम्हाला 2 प्रकारचे आजार आहे निश्चय गॅप मणक्याचा प्रॉब्लेम आहे पण निश्चय तुम्हाला मणक्याचा जर प्रॉब्लेम असला तर तेवढ्याच पुरतं मर्यादित होतं पण यांचं मेन प्रॉब्लेम असं आहे का डोक्यापासून तर तळपायाच्या नखापर्यंत सगळे जॉईंट पेन खरे खोटे समज मणक्याचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्या रिलेटेडच त्रास देतो असं आता यांची ही जी आता यांचा हा पूर्ण मणका पेन करतोय पूर्ण हाड पेन करतोय आता याच्यासाठी मला युरिक ॲसिडची टेस्ट पाहिजे B12 D3 कॅल्शियम या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे सुरुवातीला RHS युरिक ॲसिड आणि B12 मला हे 3 रिपोर्ट तरी पाहिजे आता यांच्या कमरामध्ये L4 बाय L5 बराच गॅप आहे ह्या ठिकाणी गॅप करून यायला कमीत कमी 5 ते 10 वर्ष झाले कमीत कमी त्याच्या आधीचा पण असू शकतो ह्या ठिकाणी गॅप पडल्यानंतर कार्टिलेज गादी काढून बाहेर आल्यामुळे हिना जमली इथून ब्लड सर्क्युलेशन इकडे दुखतं जरा आपलं इकडे जास्त दुखतं इथून ब्लड सर्क्युलेशन फुग्याला मांडीला गुडघ्याला पोटीला टाचेला इथपर्यंत होत नाही इकडे दाबलं दुखतं म्हणून कमरापासून तुमचा पाय दुखतो धडपडतो घरी पोचतो कळला की टीम घ्या यालाच म्हणतात सायटिका फॉर्म हा झाला पहिला दुसरा इथे C4 मध्ये घ्यायचा आणि इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पाठ शोल्डर हाताला होतं म्हणून मानेपासून तुम्ही हात दुखता धडपडता बरी पडता रगला ती कळलं म्हणून घ्या हे झाले 2 प्रॉब्लेम पण हे जे वाढतं ते युरिक ॲसिड याच्यामध्ये वाढ झाली B12 कमी झालं कॅल्शियम कमी झालं याचं जे 10% त्रास द्यायला पाहिजे ते 90% जास्त त्रास देतो असं म्हणजे माझा प्रॉब्लेम कमी पण हे ज्या बाकीच्या गोष्टींमुळे पेशंटला डबल त्रास होतो म्हणून म्हटलं ह्या गोष्टी चेक केल्या ते पहिले चेक करून घ्या इडं पण चेक करतो बोलू लागला तुमची इच्छा जेवढं बाकीच्या गोष्टी फी किती राहील 600 रुपये खर्च असतो युरिक ॲसिड पेट्रोलचा बोलून घ्या आता कमरामध्ये तुमच्याकडे 4थ्या आणि 5व्या नंतर डिस्कवरून खाली सरकते त्याचं कार्टिलेज फाटून बाहेर आलं आता जेव्हा मानता जागेवर जाईल कार्टिलेज लेवलला येईल तेव्हा हिंगा चालू होईल पण जोपर्यंत डिस्क जागेवर जात नाही कार्टिलेज लेवलला येत नाही तोपर्यंत मणक्याचा आधार कमी होणार यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम आता याला इथून पुढे वाकून काम करणं वाकून वजन उचलणं बिना बेल्टचा प्रवास करणं बिना बेल्टचं हार्डवर्क करणं बंद बिना बेल्टचं काम केलं बिना बेल्टचं नाही सांगितलं काम बंद करायचं सांगितलं का असं हे झाली कमरेचे नियम डोक्यात मानेचे नियम वेगळे उशा 2 घेणं डोक्यावर 15 किलोच्या पुढं वजन उचलू शकत नाही डोक्यावर वजन खांदे वजन घेतलं का त्रास होतो हार्ड कामाच्या तुम्ही आता राहिलेल्या नाही काय ते हलकं काम सगळ्यांनी म्हणतो तुम्ही पाठ घसला गेला आणि तुम्हाला अजून लवकर म्हातारे व्हायचं आहे मग करा का असं कारण तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही ना बरं आहे
हेचं सर्वाइकल स्पाइन नंबर 5 एमआरआय केला त्याच्या स्पष्ट दिसते या गोष्टी. आता मानेमध्ये जो गॅप आहे तुमची ना जर पिकली तिथून जर सर्क्युलेशन ब्रेनला होत नाही. कधी कधी बसून तर काही चक्कर येतं पाठी म्हणून डोकं छाती दुखते इथं दाबलं तर दुखतं बघा छाती दुखलेलं असेल. त्यालाच म्हणतो सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. रिलॅक्स रिलॅक्स लूज रिलॅक्स हात दिला खुशी होतो माझ्याकडे पण करतो खुशी होतो आमच्याकडे चालायला खुशी होतो जास्त चक्कर येतात का खालचा पाय सरळ बस घाबरू नका रिलॅक्स रिलॅक्स पाय इकडे डोकं तिकडे हळूहळू तुम्हाला पोटाचा पण त्रास आहे का पोटाचं नाही म्हणजे गॅस ऍसिडिटी नाही. वगैरे फिरा इकडे पण मला आज ना हलता येईना चालता येईना असं झालं. कंट्रोल नाही रिलॅक्स रिलॅक्स सरळ होता योगिता सगळं इकडे सगळं इकडे वरती मान खाली मान कर घाबरू नका काय पुढे हात रिलॅक्स बस डोकं तिकडे काय यांचं मानलं नाही हात सांभाळलं असं उठायचं नाही एका कुशीवर होऊन उठायचं इथून पुढे हां डायरेक्ट उठले तर आम्हाला अजून वाढतो अजून त्रास देतात असं मान हात समोर